मोहन आणि प्रिया प्रेम कहाणी। गावच्या पायथ्याशी असलेल्या हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत एक छोटंसं साधं पण निसर्गरम्य गाव वसलं होतं। त्या गावात मोहन नावाचा एक तरुण राहत होता। मोहन स्वभावानं शांत, मेहनती आणि थोडासा लाजाळू होता। वडिलोपार्जित शेती सांभाळत असतानाच तो गावातल्या मुलांना अभ्यास शिकवत असे। गावातील लोक त्याच्या प्रामाणिकपणासाठी आणि साधेपणासाठी त्याच्यावर प्रेम करायचे। त्याच गावात प्रिया नावाची एक मुलगी नुकतीच राहायला आली होती। तिचे वडील सरकारी नोकरीत होते आणि बदलीमुळे ते या गावात आले होते। प्रिया शिकलेली, हुशार आणि उत्साही स्वभावाची होती। शहरातून गावात आल्यामुळे तिला सुरुवातीला सगळं वेगळं वाटत होतं, पण लवकरच तिचं मन गावच्या हिरव्या शेतात, वाहणाऱ्या झऱ्यात आणि लोकांच्या साधेपणात रमलं। पहिली भेट। एका दुपारी प्रिया शाळेतून परतत होती। अचानक तिच्या सायकलीची चेन सुटली। ती सायकल दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होती, पण जमेनासं झालं। तितक्यात मोहन तिथून गेला। त्याने शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "तुम्हाला मदत करू का?" प्रिया थोडी हसली, "हो, जमलं नाहीये मला." मोहननं लगेच सायकल दुरुस्त केली। प्रिया आश्चर्यानं म्हणाली, "वा, तुम्ही तर फार हुशार आहात." त्या दिवसानंतर प्रियाला मोहनबद्दल एक वेगळी ओढ वाटू लागली। मोहनलाही तिचं हसणं, तिचा बोलण्याचा निरागस अंदाज मनाला भावला। ओळखीचं नातं। काळ जसा जसा पुढे गेला तसं त्यांची भेट वाढू लागली। कधी शाळेतल्या कार्यक्रमांत, कधी गावच्या सण समारंभात, तर कधी नदीकिनारी चालताना त्यांची भेट व्हायची। प्रिया त्याला पुस्तकं वाचायला द्यायची आणि मोहन तिला शेतीबद्दल सांगायचा। प्रिया म्हणायची, "मोहन, तुझ्यासोबत बोललं की मन शांत होतं, तू फार वेगळा आहेस." मोहन हसत म्हणायचा, "आणि तू गावात आल्यापासून या डोंगरांनीही वेगळं रूप घेतलंय." हळूहळू त्यांच्या मैत्रीतून प्रेमाचं बीज अंकुरलं। संघर्षाची सुरुवात। पण प्रत्येक प्रेमकथेत अडथळे असतातच। प्रियाचे वडील शहरातले असल्याने त्यांना मुलीचं लग्न शहरातल्या उच्च शिक्षित मुलासोबत व्हावं असं वाटत होतं। जेव्हा प्रियाने त्यांना मोहनबद्दल सांगितलं तेव्हा ते नाराज झाले। "प्रिया, तो साधा शेतकरी आहे, तुला त्याच्यासोबत सुख मिळेल असं वाटतं का?" प्रियाने ठामपणे उत्तर दिलं, "बाबा, सुख पैसा देत नाही, मन देतं. मोहनसोबत मला खरं प्रेम मिळालंय." तरीही वडील तयार होईनात। त्यांना समाज काय म्हणेल याची भीती वाटत होती। मोहनचा निर्णय। प्रिया दुःखी झालेली पाहून मोहनही हळवा झाला। त्याला प्रियाचं हसणं परत मिळवायचं होतं। त्यानं ठरवलं की तो आपल्या कष्टानं प्रियाच्या वडिलांना सिद्ध करून दाखवेल की तोही योग्य आहे। तो शेतीत नवनवीन पद्धती वापरू लागला। गावातल्या लोकांना एकत्र घेऊन सहकारी गट स्थापन केला। लवकरच त्याच्या प्रयत्नामुळे गावची शेती सुधारली। लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली। गावातला प्रत्येक जण त्याचं कौतुक करू लागला। प्रियाचे वडील हे सगळं पाहत होते। त्यांना जाणवलं की मोहन केवळ शेतकरी नाही, तर दूरदृष्टी असलेला, प्रामाणिक आणि जबाबदार तरुण आहे। प्रेमाचा विजय। एका संध्याकाळी प्रियाचे वडील मोहनला घरी बोलावून म्हणाले, "मोहन, सुरुवातीला मला वाटत होतं की तू माझ्या मुलीला योग्य नाहीस, पण आज मी मान्य करतो, माझी मुलगी तुझ्यासोबत नक्की सुखी राहील. मला तुमच्या नात्याला होकार द्यायला हरकत नाही." मोहनच्या डोळ्यात पाणी आलं। प्रियाच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते। गावभर लग्नाची तयारी सुरू झाली। लग्नाच्या दिवशी सगळा गाव त्यांचं सुख पाहायला जमला। डोंगर दऱ्यांमधून वाजणारे ढोल ताशे, नटलेल्या रस्ते आणि दोन प्रेमींच्या डोळ्यातला आनंद, सगळं काही अविस्मरणीय होतं। शेवट। मोहन आणि प्रिया लग्नानंतरही एकत्र गावाचं आणि शेतीचं काम करू लागले। त्यांनी गावात शिक्षण आणि शेतीसाठी अनेक उपक्रम सुरू केले। त्यांचं प्रेम केवळ दोन हृदयांचं नव्हतं, तर संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी होतं। आणि अशा प्रकारे एका साध्या गावात उमललेलं प्रेम फुलतं फळतं गेलं आणि खरं प्रेम कसं असतं याचं उदाहरण साऱ्यांसाठी निर्माण झालं।